संध्याकाळच्या वेळी होता मंगेश सर यांच्याकडे खंडोबांचे पूजन. त्याच्यासाठी मी, प्रियांशू, छोटू, सुजल आम्ही सर्वजण तिथे पूजेसाठी गेलो होतो. आणि पूजेनंतर तर जेवण होतं. आम्ही सर्वांनी टिक्के लावले आणि मंगेश सरांना टिक्का लावला नाही. असं कधी होऊ शकते का? तर पहिलं मंगेश सरांनाही लावला टिक्का. रात्री एवढं टाईट जेवलो की सकाळी पहिलं मसाल्यावाला ताकच घ्या लागलं. आंघोळ विंघोळ करून मी झालो मग रेडी. म्हटलं बाहेर चाललं जाऊ, आता कुठं काही कामं असेल तर करून निपटवून येऊन जाऊ. बाहेर जायचं आहे म्हटलं, मी एकटा जाईन असं कधी होऊ शकते काय? तर पप्पूल घेतलं सोबत. म्हटलं अरे भाऊ आपण जाऊन येऊ कुठंतरी. गावामध्ये इलेक्शन आहे म्हटलं तर प्रचार तर टाईट चालूच राहील ना. तर हे मशालवाले होते, ते प्रचार चालू होतं त्याचा. बस मग पप्पूल सोडलं घरी. मी आलो मंगेश सर सोबत. म्हटलं सर आपल्याला हॉलवर तर जायला लागते, आज आपल्याला हॉलवर तर काम आहे म्हटलं. तर तो हॉल म्हणजे कोणता? तर हॉल म्हणजे कल्याण मंडपम. कल्याण मंडपममध्ये आमचं ऑफिसच आहे, महाराष्ट्र वाडोरिओ कराटे असोसिएशनचं. हे पाहून घ्या कसं टाईट बनलेलं आहे. मस्त इथं खाली मॅटं फिटे टाकून ठेवलं आहे. मॅचेसही होते, रात्री प्रॅक्टिसही होते. तुम्हालाही कधी कराटे शिकायचं असेल तर येऊ शकता तुम्ही पण. इथलं काम झालंच होतं की मला तन्नूचा आला फोन. म्हणे भाऊ आपल्याला भाऊच्या प्रचारमध्ये जायला लागते. भाऊ म्हणजे कोण? तर आपले ऋषीभाऊ चौधरी इलेक्शनमध्ये उभे आहे. तर आपण त्याला फुल सपोर्ट आहे भावाले. ऋषीभाऊची झलक सबसे अलग. तुम्हाला निवडून आणायचं आहे तर ऋषीभाऊलेच निवडून आणायचं आहे. वर तर कोणाला वोट मारा, पण खाली आपल्याला ऋषीभाऊलेच वोट मारा लागेल. ऋषीभाऊ कसे 24 तास सामान्य जनतेच्या मधातच राहते. कधी तुम्ही फोन लावला तर तुमचा फोनही उचलला जाते, तुमचे कामे होऊन जाते. याच्या पुढचा व्लॉग पाहण्यासाठी असेच बनून राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.